3 वर्षापूर्वी दिस इज द थर्ड इयर अभिजित गोलब सर यांच्या डोक्यात एक कल्पना आली. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन मराठी सिनेमासाठी काहीतरी करावं. आणि इट इज नॉट एन इझी ड्रीम. म्हणजे मला माहिती आहे, कारण मी निघता केलं काही वर्ष. आणि वन मॅन डिसाइडेड टू ड्रीम, आणि ती ड्रीम रियालिटीमध्ये उतरली. आणि आय वॉज देअर पहिलं वर्ष नाफाचं. आणि इतकं फॅन्टॅस्टिक ऑर्गनायझिंग होतं त्यांचं. आणि मराठी सिनेमाला एक प्लॅटफॉर्म मिळवून देणं, की अमेरिकेत अवेअरनेस वाढवणं मराठी सिनेमाचा, हे त्यांचं मिशन होतं. आणि ते सक्सेसफुल झाले. आता ते डिस्ट्रीब्युटिव्ह करतात. आणि नाफा वॉज नीडेड. आणि त्यासाठी एक माणूस असा हवा होता की हू विल ड्रीम अबाउट इट आणि ते फुलफिलमेंटपर्यंत नेतील. आणि दुसरं वर्षही त्यांनी फॅन्टॅस्टिक करून दाखवलं. ह्या वर्षी अनफॉर्च्युनेटली मला जाता आलं नाही. इट इज माय बॅड. माझ्या काही तब्येतीच्या कारणामुळे मला जाता आलं नाही. पण मला माहिती आहे की त्यांचं जे ड्रीम आहे ना, ते तडीच नेतील नाफा ह्या बॅनरखाली. आणि अभिजित सर, हॅट्स ऑफ. तुमचं पॅशन, तुमची धडाडी, आणि यू नो टू पुट युअर मनी वेअर युअर माउथ इज. इट्स नॉट एन इझी थिंग. आणि तुम्ही ते करताय, सातत्याने करताय. आणि आय एम व्हेरी व्हेरी शुअर तुम्ही जे ड्रीम बघितलं ना, ते नक्की फुलफिल होईल. ह्या वर्षी नाही तरी पुढच्या वर्षी मला यायला आवडेल. ऑल द पीपल देअर जे नाफाला येणार आहेत त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि रिक्वेस्ट एव्हरीबडी इन अमेरिका टू स्टँड बिहाइंड दिस मॅन जो पॅशनेटली मराठी सिनेमासाठी झटतोय. आणि प्राऊड ऑफ यू अभिजित सर. ऑल द बेस्ट.